सरकारने व्यावसायिक गॅस बंदी केल्यानंतर या ठिकाणी घरगुती गॅससाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण आत्ता आहोत सोलापुरातील रामवाडी परिसरातल्या एका गॅस गोडाऊनच्या परिसरामध्ये आणि आपण पाहतोय खरं तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गॅसच्या टाकीसाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर ज्या गॅस कंपन्या आहेत, जे गॅस वितरक आहेत, त्यांची ऑनलाईन बुकिंग जी आहे ती बंद असल्यामुळे या ठिकाणी नागरिक जे आहेत ते पॅनिक होत आपल्या घरातील टाक्या घेऊन येत या ठिकाणी टाक्या भरून घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या गॅस वितरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे त्या ठिकाणी झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते आता पॅनिक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिकांची चर्चा आपण करूयात की दादा काय परिस्थिती आहे, तुम्ही गॅस स्वतः टाकी घेऊन आलेले आहात ऑनलाईन बुकिंगची सुविधा असताना, आता मी काय बाहेर देऊ शकत नाही सर, सॉरी। काय परिस्थिती आहे, ऑनलाईन बुकिंग बंद आहे का आणि तुम्ही टाकी स्वतः घेऊन आलेले आहात? आम्ही 8 दिवसापूर्वी बुकिंग केलेलं आहे, तरी पण टाकी आम्हाला इथं स्वतः नंबरला घेऊन यायला लागली आणि इथं आल्यावर आत्ता सांगतात की ज्यांचे नंबर लागलेले नाहीत त्यांनी नंबर लावा। साईड बंद आहे आणि ऑनलाईन पण बंद आहे, त्यामुळे भरपूर अडचणी येत आहेत नंबर लावायला। ऑनलाईन बुकिंग बंद आहे, मग नंबर लागणार कसा? तुम्ही काही प्रश्न विचारा? आम्ही चार दिवसापूर्वी लावलेला मग आमचा नंबर येणार, पण ज्यांना इथं आल्यात इथं आल्यावर सांगितलेत की नंबर लावा, पण साईड पण बंद आहे, नंबर पण बंद आहे, त्यांना खूप अडचणी आहेत। इथून ऑफिसकडे पाठवतो, ऑफिसवाले इकडे पाठवतात, ही अडचण आहे इथं। आपण पाहतोय अनेक नागरिक या ठिकाणी आहेत, तुमची काय समस्या आहे? काय समस्या म्हणजे तब्बल 4 दिवस झाले टाकी नंबर लावून आतापर्यंत नंबर आला नाही। लाईनीत उभे आहोत सकाळपासून, येईल नंबर आलं की सिलेंडर घेऊन जावं, कामाचा खोळंबा होत आहे आणि आपलं एकाचंच नाही सगळ्यांचीच समस्या आहे, वर्ल्ड वॉर होत आहे, त्यामुळं वरून जे येणारा साठा आहे, आपण सध्याची परिस्थिती पाहतो तर युद्धजन्य परिस्थितीमुळे वरूनच गॅस सप्लाय वगैरे आहे ते बंद आहे, त्यामुळं जनजीवन विस्कळीत आहे। आता तर सुरुवात आहे, ह्याच्या पुढे अजून काय काय परिणाम भोगावे लागतील हे देव जाणे। आलेल्या परिस्थितीत सामोरी जाणं, ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही, हातबल आहोत। मावशी, तुम्ही कधीपासून रांगेत थांबलात आणि काय परिस्थिती आहे? 52 तास झालं, 2 तास झाले इथं थांबले मी। आम्ही बीबी शुक्रवाले, आम्ही कसं करायचं, घर पोच टाकी पाहिजे ना, कसं करायचं? मिळत नाही का टाकी तुम्हाला? हे वेळेस नाही भेटली, नेहमी येते टाकी, पण आता आम्ही काम धंदे सोडून इथं उभं राहायचं कसं होईल? काय सांगतात गॅस टाकी एजन्सीवाले? काय सांगत नाही, नंबर लावा, LIC करा, हे सांगतात, दुसरं काय नाही सांगत त्यांनी। आपण पाहतोय खरं तर नागरिकांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। गॅस एजन्सीवाले काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात, नक्की काय समस्या निर्माण झालेल्या आहे आणि कशामुळे ही सगळी पॅनिक सिच्युएशन जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। कशामुळे एवढी गर्दी पडलेली आहे? खरं तर ऑनलाईन गॅस बुकिंग बंद आहे आणि त्यामुळे ही गर्दी पडली का, काय परिस्थिती आहे? परिस्थिती सध्या असं आहे, KYC नसल्यामुळे त्यांचं ऑनलाईन बुकिंग होत नाही आहे, त्याच्यामुळे कस्टमरचं बुकिंग न होता कस्टमर घाबरता की सिलेंडर मिळणार नाही या भीतीने जास्त गर्दी करत आहे। अनेकांच्या अशा तक्रारी आहेत की आम्ही 4 दिवसांपूर्वी सिलेंडर लावले, नंबर लावलेला आहे, मात्र आम्हाला अजून सिलेंडर घरपोच मिळालेलं नाही। घरपोच सेवा बंद आहे का सध्या? सध्या घरपोच चालू आहे, पण कसं अगोदर कस्टमर काय करत आहे, ऑफिसला जास्त गर्दी करत आहे, त्याच्यामुळे आपल्याला घरपोच सेवा त्यांना देता येत नाही आहे। तुम्ही एका ठिकाणीच हे देऊन वितरण करता कस्टमरचं बुकिंग बघून आपण चेक करून देत आहोत त्यांना। अगोदरचं जुनं बुकिंग जे आहे त्यांना अगोदर आपण प्राधान्य देतो आणि त्यांना सिलेंडर आपण देतो आहोत। पण ऑनलाईन बुकिंग बंद असल्याचे अनेक लोक सांगतात, त्यामुळे आम्ही इथं आलो असं देखील सांगतात। मग ऑनलाईन बुकिंग बंद केली का सरकारने बंद केले नाही, कस्टमरचे 12 सिलेंडर संपलेत। कस्टमरच्या वर्षात जे 12 सिलेंडर कंपनीने जे नियम लावले ते सिलेंडरचे बी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कस्टमरचं बुकिंग पण होत नाही। काय आव्हान असणार आहे आपण नागरिकांना किंवा या जे गॅस धारक आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे आपलं? आव्हान काय नाही आहे, कस्टमरने फक्त गोंधळ करू नये, व्यवस्थित लाईनीत व्यवस्थित टाक्या सर्वांना आम्ही देऊ। अगोदर जे जुने बुकिंग आहेत त्यांना सिलेंडर देऊया, ज्यांचं बुकिंग नाही आहे त्यांचं काहीतरी आपण शेवट करूया, पर्याय काय तर काढूया, या हिशोबाने आपण देऊया त्यांना सिलेंडर। आपण पाहतोय खरं तर गॅस टाकी मुबलक आहेत, मात्र ग्राहकांनी जे आहेत ते कोणत्याही पद्धतीनं गोंधळ करू नये, शांततेच्या मार्गाने या ठिकाणी प्रत्येकाला गॅस टाकी मिळेल अशी प्रतिक्रिया जी आहे ती गॅस वितरक देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच नागरिकांनी पॅनिक होऊ नये असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात येते। आपण पाहतोय खरं तर गॅस घेण्यासाठी आलेल्या लोकांना या ठिकाणी पाणीसुद्धा या गॅस एजन्सी धारकांकडून दिलं जातं आहे, त्यामुळे कुठेतरी माणुसकीचं दर्शन या गॅस वितरकांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण गेल्या 2 तासांपासून या ठिकाणी अनेक नागरिक असतील जे आहेत ते
या रांगेमध्ये थांबलेल्या आहेत आणि कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये, चक्कर येणं, कारण उन्हाचा पारा वाढतो आणि दुसरीकडे या गॅस वितरणासाठी देखील मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळेच कुठेतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाण्याच्या बॉटलसुद्धा या ठिकाणी लोकांकडून दिल्या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.